नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, अभिजित दिपके यांच्या आंदोलनानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। अशातच उद्धव ठाकरे यांनी दिपके यांच्या आई वडिलांशी फोनवर संवाद साधत शुभेच्छा दिल्यात आणि काही महत्त्वाचे संकेतही दिल्याची चर्चा आहे। संपूर्ण प्रकरण नेमकी काय आहेत पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधलाय। ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या आई वडिलांना फोन केलाय। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी फोनवरून बातचीत करून दिली आहे। त्यांनी CJPच्या आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या। त्यांनी अभिजित दिपके यांच्या लग्नाबाबतही विचारपूस केली आहे। त्यावर यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके आता एकटे नाहीयेत असं मोठं वक्तव्य केलंय। त्यांनी कुटुंबियाशी संवाद साधला तेव्हा मोठे संकेत दिले। अभिजित दिपके यांच्या कुटुंबियाशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला त्यावेळी अभिजित दिपकेंची आई अनिता दिपके फोनवरून त्यांच्याशी बोलल्या। अभिजित यांच्या लग्नाचा विचार काय आहे असंही विचारणा ठाकरे यांनी केली। त्यावर प्रत्येक आई वडिलांना मुलांच्या लग्नाचे स्वप्न असते। मी अभिजित यांना यापूर्वी सुद्धा याविषयी विचारले होते, पण या विषयाचा निर्णय तोच घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे अभिजित दिपके यांच्या घरी गेले होते, भेट घेतली। त्यांनी उद्धव ठाकरे आणि दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे। त्यांनी व्हिडिओ कॉल लावला होता। खैरे हे जवळपास 1 तास दिपके यांच्या घरी होते। उद्धव ठाकरे यांनी दिपके कुटुंबियांना यावेळी विश्वास दिलाय की संपूर्ण विरोधी पक्ष हे अभिजित दिपके यांच्या पाठीमागे आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे। अभिजित दिपके यांनी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यांनी कोणताही नवीन पक्ष स्थापन करणार नसल्याचं सांगितलं। तर रिस्पॉन्स ग्रुप स्थापन करण्यावर त्यांनी भर दिलाय। शेतकरी विद्यार्थी तरुणांच्या मागण्यासाठी हा दबाव गट करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर पेपरफुटी विरोधातील कायदा, पीडित कुटुंबियांना भरपाई, नवीन शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती आणि सरकारचा हेतू यावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत। सोनम वांगचुक यांना भेटू दिलं नाही असा आरोपही त्यांनी केलाय। CJPच्या आंदोलनाला कोणताही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता, तर जनतेने हे आंदोलन उचलून धरल्याचं दिपके यांनी सांगितलं। अभिजित दिपके यांनी भाजप नेत्यांनी आपल्याला आणि कुटुंबियांना धमकी दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं। दिपके यांनी त्यांचे कुटुंबीय हे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज बजाजनगर परिसरात राहतात। दिपके हे एका व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतिकार आहेत। या संपूर्ण घडामोडीबाबत तुमचं मत काय? उद्धव ठाकरे यांच्या या संवादामागे राजकीय संदेश होता की केवळ सदिच्छा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।